मोठी बातमी बुलेटिन मध्ये समोर येते। रविकांत तुपकरांना पोलिसांकडून ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता। शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून रविकांत तुपकर हे आक्रमक झालेले आहेत। आज खरं तर वर्षा निवासस्थानी जाण्याचा इशारा हा रविकांत तुपकर यांनी दिला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर आता रविकांत तुपकर यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात आलेला आहे। हे दृश्य आपण पाहतोय ज्यामध्ये रविकांत तुपकर असं नाही ना माझं म्हणणं काय उद्या स्वतःची मुलगी आहे तिला पोहोचत असं नाही म्हणजे तुम्ही उलट काय होतं अजून शेतकऱ्यांच्या भावना ज्या आहेत ना त्या अजून संतप्त होत आहेत। बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही चर्चेच्या ह्याच्यातलं मार्ग सोडवा एवढाच आमचा विषय आहे बाकी काय। तुम्ही तुमचं काम करता याची मला पूर्ण कल्पना आहे परंतु तुम्ही आता माझ्या पत्नीला अटक करणं अटक नाही केली तुम्ही ताब्यात घेतलंय ना डिटेन केलं असेल आता त्यांना आझाद मैदानामध्ये न्यूज सोडली फ्री आहे कुणाला काही माझं काय म्हणणं आहे साहेब माझं म्हणणं असं आहे की माझी पत्नी आंदोलन म्हणून आली आहे का माझी पत्नी वकील म्हणून आली की इशारा दिला असं काय करतात तर माझं एकट्याचं दिलंय ना मी हा बरोबर आहे तुमच्या सोबत तुम्ही दिला इशारा असं काय पण माझं काय म्हणणं आहे हे अन्याय नाही का उद्या माझी मुलगी आली तर तिला पण तुम्ही उचलून द्याल का नाही तसा विषय नाही मग माझ्या कुटुंबातले लोक पण तुम्ही द्याल का नाही तसा तळवी सध्या फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। धनंजय खरं तर ही दृश्य आपण थेट पाहतोय ज्यामध्ये पोलीस आणि रविकांत तुपकर यांच्यामध्ये बातचीत सुरू आहे। काहीसा वाद सुद्धा सुरू असल्याचं लक्षात येतंय। नेमकी काय चर्चा सुरू आहे नेमकं काय घडतंय तिथे? विक्रांत आपण जर पाहिलं तर शेतकरी कर्जमुक्ती पीक विमा सोयाबीन कापूस दरवाढ या सगळ्या विषयांवरून मागणीवरून आज रविकांत तुपकर जे शेतकरी नेते आहेत ते वर्षा या निवासाने शेतकरी आत्महत्येचे प्रात्यक्षिक आंदोलन करणार होते आणि त्याच पार्श्वभूमीवर जर आपण पाहिलं तर ते ज्या ठिकाणी त्यांनी ते राहायला होते त्या ठिकाणी आता पोलीस जे आहेत ते घटनास्थळी पोहोचलेले आहेत। त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न जो आहे तो पोलिसांकडून केला जातोय। चर्चा जी आहे ती सुरू असलेली पाहायला मिळते। शाब्दिक जे आहे ते त्या गोष्टी देखील आपल्याला पाहायला मिळतात। ही आंदोलनाची जागा नाहीये तुम्ही तुमचं शिष्टमंडळ घ्या आम्ही तुम्हाला मुख्यमंत्र्यांची भेट करून अशा प्रकारचे जे आहे ते पोलिसांकडून सांगण्यात येते। मात्र रविकांत तुपकर हे आंदोलनावर ठाम आहेत। ते म्हणतात की शेतकऱ्यांचे प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत दर दिवसाला 10 आत्महत्या होत आहेत। या सगळ्या गोष्टी असताना देखील आम्ही आंदोलन करायचं नाही मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी प्रात्यक्षिक आत्महत्येचं जे आहे ते करून धनंजय खरं तर नेमकी इथे काय चर्चा होते या सगळ्याकडे आपलं लक्ष असणारच आहे। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।